बडगुजर लीलाज. प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मला भरभरून कमेंट्स आले आहेत, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद करू इच्छिते. थँक्यू व्हेरी मच अँड प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. मज्जा अशी झाली, मी हे विसरूनच गेलेली लिटरली की लास्ट वीक आहे आणि ह्यांचा 5 जणांचा टॉप 5चा जर्नी व्हिडिओ राहिला आहे. आणि मी म्हटलं की आता हे लोक काय करणार, पूर्ण 5 दिवस पूर्ण कंटिन्युअसली ते लोक बोर होणार. मला कळलंच नाही ॲक्च्युली की जर्नी व्हिडिओ असतो, विसरून गेले मी लिटरली. बट ऑब्वियस यार, टॉप 5 आहेत आपले. आणि अनुश्रीचा व्हिडिओ, ओ हो शेरनी, तुम्हाला माहिती आहे लिटरली जेव्हा अनुश्रीची एंट्री झालेली ना, आणि अनुश्री आणि राधा या दोघी अशा छोटूशा आणि एकदम अशा बाहुल्या आणि अशा सुकड्या आहेत ना त्या, तुम्ही कधी इमॅजिनच नाही केलेलं. मी तर लिटरली म्हटलं की ह्या छोट्या छोट्या चिंट्या आहेत ना, ह्या पहिले जातील असंच मी धरून चाललेली. पण बोलतात ना, दिखाव पे मत जाओ, अपनी अक्कल लगाओ. और ह्यांनी आपली अक्कल लावली आणि त्या बघा कुठल्या कुठे गेल्या. तुझा गेम मला खरंच खूप आवडला, कारण तू ॲक्च्युली डेव्हलप झाली आहे. आणि इकडे कसं आहे माहिती आहे, ती एवढी लहान असूनसुद्धा तिने इतक्या सुंदर पद्धतीने इतक्या सुंदर पद्धतीने इतक्या स्ट्रॉंगली ती निखरून बाहेर आली आहे ना. लाजवाब. बघा, राकेश ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहे, दीपाली नो डाऊट ती खूप इमोशनल आहे, आणि सगळ्यामध्ये ती लहान आहे अनुश्री. अनुश्रीचे पूर्ण जे अनुभव आहेत आणि ज्या पद्धतीने तिने ओव्हरऑल गेम खेळला आहे, ओ माय गुडनेस, ती इतकुशी. आणि ती लिटरली बोलते की तुम्हाला मला टोळी गँगमध्ये नाही ठेवायचं आहे, मी टोळी गँग आजपासून सोडते. काय कॉन्फिडन्स यार, आणि काय ती खेळली आहे. मला तर म्हणजे तिचे इमोशन्स पण क्लिअरली बाहेर आले. आणि तिने लास्टला जसं म्हटलं ना की कोणी मला विचारलं ना, तुझा कुठे जन्म झाला, तर मी बोलेल माझा जन्म बिग बॉस मराठी 6मध्ये झाला. आउटस्टँडिंग. ती हे पण बोलली की जरी आपल्याला नाही वाटत असणार ना आपण एवढे स्पेशल, तेवढे स्पेशल फील करवतात बिग बॉस. आणि हा जर्नी व्हिडिओ खूप सुंदर होता. आणि त्यानंतर आली आपली दीपाली. ओहो, दीपाली काय म्हणजे ती सुंदरता आहेच. आणि तिचे चॅप्टर्स दाखवले. आणि त्यामध्ये तन्वी आणि तिचं ॲक्च्युली बघितलं तर पूर्ण ओव्हरऑल जर्नी व्हिडिओमध्ये तर तन्वी आणि दीपालीचं ॲक्च्युली आधीपासूनच पटत नव्हतं त्या दोघींचं. तर त्या मानानं तिने बऱ्यापैकीच हँडल केलं दीपालीने तिला. कारण दुसरं कोणी असतं तर म्हणजे असं बोलतात ना, नाही पटलंच नसतं. त्या म्हणजे असं जो काटा गँगची जी टीम आहे ना, ती एकत्र ठेवणारी ती दीपालीच आहे ॲक्च्युली. आणि एक हवं होतं की तिच्यासाठी तर ते गाणं का नाही वाजलं, का वाजून गेलं आहे. जर वाजून गेलं असेल तर प्लीज डू कमेंट ऑन कमेंट बॉक्स की ये ग ये, तिचं स्पेशल गाणं आहे. ये मैना पिंजरा बनाया सोने का. किती सुंदर दिसत होते, किती सुंदर नाचते आरती. आणि म्हणजे तिची काय अदाय आहेत. आहा. किचनचे जर्नी व्हिडिओज डेफिनेटली उद्या असणार आहे, तर बघत रहा. अशा सारे अपडेट्ससाठी आणि एंटरटेनमेंट दुनिया की सारी खबरों के लिए डू सब्सक्राइब टू आवर चैनल बड़गुजर लीलाज. थैंक यू.